रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार, मी विक्रम गोखले. सह्याद्रीवरच्या दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कधीकधी अचानक एखादं व्यक्तिमत्व एकदम आपल्या नजरेसमोर येतं, आपल्या जाणीवांमध्ये येतं आणि ते पक्क बसतं. कर्तृत्वामुळे, गुणांमुळे, अभ्यासामुळे, आणि ते जागतिक पातळीवर जाऊन पोचतं. आणि असं एखादं व्यक्तिमत्व जेव्हा आपलं महाराष्ट्रातलं असतं, मराठी असतं, तेव्हा आपल्या सगळ्यांना खूप एक आनंद होतो, अभिमान वाटतो. अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण इथे पाहुण्या म्हणून बोलवलेलं आहे. या पाहुण्याला इथं बोलवण्यापूर्वी नेहमीप्रमाणे शिरस्त्याप्रमाणे आपण या पाहुण्यावरची एक चित्रफीत पाहणार आहोत, ती पाहूया. मराठी सिनेरसिकांना अभिमान वाटावा असे हरहुन्नरी कलावंत म्हणजे आशुतोष गोवारीकर. चित्रपट आणि टीव्ही अशा दोन्ही माध्यमात त्यांनी संचार केला. सर्कस, CID, भारत एक खोज, कच्ची धूप यासारख्या मालिका, तर कभी हाँ कभी ना, सलीम लंगड़े पे मत रो, होली यासारख्या चित्रपटातून अभिनय करत या क्षेत्रातील आपला प्रवास त्यांनी सुरू केला, ज्यात सरकारनामा, वजीर, एक रात्र मंतरलेली आणि व्हेंटिलेटर यासारखे मराठी चित्रपटही होते. आणि नंतर सुरू झाला त्यांच्या दिग्दर्शनाचा प्रवास. लगान, स्वदेस, जोधा अकबर आणि मोहनजोदडो यासारखे एकापेक्षा एक सर्वांगसुंदर चित्रपट त्यांनी निर्माण केले. अशा या लेखक, अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक कलावंताची जाणून घेऊया दुसरी बाजू. तेव्हा स्वागत करूया आपल्या सगळ्यांच्या अभिमानाकरता, ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहोत, ज्याच्याबद्दल आपल्याला अभिमान आहे, अशा आशुतोष गोवारीकरला. आशुतोष, वेलकम वेलकम इन दुसरी बाजू. नमस्कार. ये. कॉमन प्रश्न आहेत, तिथून आपण सुरुवात करूया. उदाहरणार्थ, तुझा जन्म कुठे झाला, शिक्षण कुठे झालं, आई वडील यांनी दिलेले संस्कार, भावंड, शाळा तिथले संस्कार, कॉलेजमधले संस्कार, कॉलेजमधले मित्रमैत्रिणी, त्यांच्यापासून ह्या क्षेत्रात येण्याकरता कोणाकडून काय योगदान मिळालं, मदत मिळाली, वैचारिक वगैरे वगैरे, या सगळ्याची सुरुवात करूया. तू ह्या क्षेत्रामध्ये जे केलेलं आहेस याबद्दल खूप बोलायचं आणि तुझ्याकडे भरपूर सांगण्यासारखं आहे, मला माहिती आहे. म्हणजे आपण वजीरच्या आधीपासूनच एकमेकांना ओळखतो, मी आता 25 वर्ष. तर हे प्रयोजन आहे कार्यक्रमाचं. तुझ्या जन्मापासून सुरुवात कर, मी आता काही बोलत नाही मध्ये. ओके. पहिलं तर मी हे सांगेन की तुमचा हा कार्यक्रम मला खूप आवडतो आणि ज्या प्रकारे तुम्ही करता, तुम्ही बोलकं करता लोकांना, तर दॅट इज समथिंग दॅट आय रिअली लाईक. आणि सारखं मला वाटायचं की कधीतरी तुमचा फोन येईल मला आणि तो आला. तर आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर.
तुमचा पहिलाच प्रश्न एवढा लांब आहे उत्तराच्या मानाने, पण तरी मी पटकन सांगतो. मी मुंबईतच माझा जन्म, लहानाचा मोठा इथेच झालो. मूळ गाव कोल्हापूर. हो. होय. बर. त्यामुळे सगळे गोवारीकर बंधू जे आहेत ते कोल्हापुरात मोठे झाले, मग ते सगळे इकडे आले. त्यामुळे माझं जे माझे एक काका ॲडव्होकेट होते, दुसरे काका फॉरेस्ट ऑफिसर होते, 2 काका माझे दोघंही सायंटिस्ट आहेत, डॉक्टर वसंत गोवारीकर आणि डॉक्टर शंकर गोवारीकर. हो. आणि स्वतः दादा माझे पोलीस फोर्समध्ये होते. आणि आईच्या बाजूला जर का बघायला गेलं तर महाराष्ट्रातले जे आपण महर्षी म्हणतो, म्हणजे पुस्तक महर्षी हे केशव भिकाजी ढवळे आणि मुद्रण महर्षी बाळकृष्ण गणेश ढवळे, ते माझे पणजोबा आणि आजोबा, म्हणजे आईचे वडील. त्यामुळे माझ्या अवतीभोवती सारखं खूप माझ्या मावश्या आहेत, त्यांनी MAs केलेली आहेत, डिग्र्या आहेत सगळ्यांच्या. त्यामुळे इन अ वे मी फिल्ममध्ये आलो म्हणजे हा वाया गेलेला आहे असं एक असं फिलिंग नव्हतं. आय एम जस्ट जोकिंग. पण मी काय करायचं असं नेहमी हा प्रश्न होता मला. आणि फॉर्च्युनेटली कॉलेजनंतर धडपडत काही ना काहीतरी करत मी या व्यवसायात आलो. आणि मला जे मी शोधत होतो ते मला थोडंसं मिळालं. त्यामुळे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू बी अ पार्ट ऑफ दिस इंडस्ट्री. पण घरच्यांच्या, कारण तुझं बॅकग्राऊंड घरातलं इतकं वेगळं आहे फिल्म इंडस्ट्रीपासून. होय. पण यांच्यापैकी कोणाकडूनही काही विरोध झाला नाही? नाही. याचं कारण काय आहे की माझ्या आईवडिलांना सिनेमाचं प्रचंड वेड. अच्छा. त्यामुळे दर आठवड्यात कमीत कमी 2 सिनेमे पाहणं, नाटक बघणं, शास्त्रीय संगीतांच्या कार्यक्रमांना मला घेऊन जाणं, अच्छा, हे सारखं होतं. त्यामुळे मी या व्यवसायात येतोय हे जेव्हा त्यांना एक चाहूल लागली तेव्हा ते व्हेरी एनकरेजिंग. अच्छा. पण वडिलांचं सारखं एक हे होतं की बाबा अशा प्रकारे काम कर ज्याच्यात यू शुड बी प्राऊड. वेद्याचं तेव्हा तर ॲक्टिंगच होतं. त्यामुळे ॲक्टिंग करताना तुला आणि सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे असं या प्रकारची कामं कर. सो दॅट वॉज ओनली हिच. कॉलेज कुठलं तुझं? मिठीबाई कॉलेज. अच्छा. आणि मिठीबाई, हो का? अच्छा अच्छा. आणि शाळा सेंट ट्रिजाज हायस्कूल, बरं बांद्रा. बरं. मग कोल्हापुराहून मुंबईत जेव्हा फॅमिली आली होय, तेव्हा मग राहत कुठे होतात पहिल्यांदा? माझा जन्म जिथे झाला बांद्र्यामध्ये त्याच घरात मी आजही राहतो. अच्छा. होय. अच्छा. आय बीन हिअर फॉर. बरं. मग ह्या क्षेत्रामध्ये कसा प्रवेश झाला? मी प्रोफेशनली म्हणत नाही, हां, कौतुक होय होय. लहानपणाचं, तरुणपणाचं, तिथपासून जरा सांग. तर माझी जी सुरुवात झाली ना, मला वाटलं की मी केमिस्ट्री घेतलं होतं कॉलेजमध्ये. आणि जर का या व्यवसायात आलो नसतो तर कदाचित मी आर्किटेक्ट झालो असतो. बरं कारण आर्किटेक्चरमध्ये मला इंटरेस्ट होता. बरं. पण मला त्यात जी आपली एंट्रन्स एक्झाम असते त्यात नापास झालो मी. बरं. आणि थँकफुली नापास झालो, म्हणजे नाहीतर मी हा व्यवसाय मला मिळालाच नसता. अँड दिस इज द मोस्ट वंडरफुल प्रोफेशन टू बी इन, टू बी एबल टू टेल स्टोरीज. ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि तुम्ही ही गोष्ट जेव्हा सांगताना इतक्या वेगवेगळ्या लोकांची मदत घेऊन ती सांगता, यू ऑलमोस्ट लाईक अ कंडक्टर. तर हा जो कंप्लीट माझा जो एज्युकेशनचा भाग होता, कॉलेजमध्ये असताना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज माझ्या जास्त होत होत्या. म्हणजे ती नाटकं असो, समूहगीत असो, फोक डान्स असो, हे सगळं मिठीबाई कॉलेजमध्ये असताना मी त्यात भाग घेतला. आणि मी स्वतःला शोधायला लागलो त्यात. आणि रिअलाईज की लोकांना मी काय करतो हे आवडतं आहे, याचा अर्थ काहीतरी मी करेक्ट करत असेल. कारण असं कधीही लहानपणापासून विचार नव्हता की आपण मोठं झाल्यावर ॲक्टर व्हायचं. फिल्म्स मलाही खूप आवडायच्या, पण आय नेवर थॉट की आय वॉन्ट टू बी एन ॲक्टर or a director or any of the faculties. So college helped me a lot.
त्यामुळे मिठीबाईला मी खूप द इन्स्टिट्यूट. श्रेय देतो. हो हो, म्हणजे माझं इतकं वर्षातून माझं पार्टिसिपेशन एवढं होतं की मला फायनली त्यांनी कॉलेज म्हणजे आपल्या जे एक्झाम्स असतात तिथून एक्झाम्प्ट केलं त्यांनी की अरे बाबा हा कॉलेजसाठी काहीतरी करतोय त्याला करू द्या. सो इट रिअली बिकेम माय ट्रेनिंग ग्राउंड. पण मग इंटर कॉलेजिएट असो किंवा इंटरव्हर्सिटी असो अशा तऱ्हेच्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेऊन थिएटर अपिअरन्स, इन्क्रीजिंग युअर ओन कॉन्फिडन्स ग्रॅज्युअली, यामध्ये आणखीन कोणाकोणाची मदत कॉलेज जीवनामध्ये झाली? म्हणजे ज्याच्यातले कोणी आत्ता आठवत आहेत, नाववाले आहेत, नाववाले नाहीत, कोण असतील ते? पहिलं नाटक जे मी केलं कॉलेजमध्ये त्याचे डिरेक्टर अशोक पंडित होते. बरं. आणि गुजरातीमध्ये जे मी केलं त्याचे डिरेक्टर नौशील मेहता होते. अच्छा. आणि या दोघांनी जो मला कॉन्फिडन्स एक माझ्यात दाखवला, म्हणजे स्टेजवर फक्त नुसतं उभं राहणं विदाऊट वरिंग अबाउट प्रेक्षक आपल्याबद्दल काय विचार करणार आहे किंवा तो काय मी करेक्ट उभा आहे की नाही, माझं वागणं कसं आहे, ॲक्टिंगचं दूरची गोष्ट आहे, जस्ट बिईंग ऑन स्टेज. सॅडली जेव्हा मी सेकंड लास्ट इयरमध्ये होतो ना तेव्हा मला माझं एक नाटक खूप माझं काम त्यात चांगलं झालं. केतन मेहताजी बघायला आले होते. अच्छा. आणि ही वॉज कास्टिंग फॉर होली. ओ. तर त्यांनी मला होली तेव्हा ऑफर केली. आणि त्यामुळे थिएटर मी जास्त फॉलो करू शकलो नाही. कारण एकदा फिल्म माझी ती सुरू झाली त्याच्यानंतर मी फिल्मच्या लाईनमध्येच वाहत गेलो. एक 3 महिने मी अंडरस्टडी होतो ओमपुरीजींच्या ग्रुपमध्ये. बिच्छू नावाचं नाटक होतं. परफॉर्म मी केलं नाही कधी, पण मी त्यासाठी प्रिपेअर्ड होतो. मला बरेच वेगवेगळे लोक मिळाली ज्यांचं कळत नकळत, त्यांनाही कदाचित माहीत नसेल, मला काहीतरी शिकायला मिळालं आणि मी पावलोंपावली पुढे जात गेलो. कारण मला हे ठाम असं मला माहीत होतं की हीच लाईन आहे आपली. कारण ते स्टेजवर उभं राहून जेव्हा तुम्ही काहीतरी करता आणि त्याला तुम्हाला प्रतिसाद मिळतो, दॅट्स अ व्हेरी, तुम्हाला तर मी काय सांगतोय, दॅट्स अ व्हेरी बिग हाय. इट गिव्ज यू अ इमेन्स सेन्स ऑफ पॉवर. आत्मविश्वास भयंकर वाढतो आणि मग त्याची एक सवय लागते मला वाटतं. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना स्टेजवर जाण्यासाठी एक सारखी मला एक हे असायची, आता पुढला शो कधी आहे. अच्छा. आणि सगळी एक्सपेरिमेंटल नाटकं होती. त्यामुळे मी त्या 3 वर्षात साधारण एक 15 नाटकं केली. गुजराती, हिंदी, मराठी, इंग्लिश 4ही भाषेत. तो एक्सपिरियन्स मला आजही खूप फायद्याचा आहे फिल्म बनवताना. आशुतोष, एक प्रश्न मी तुला मगाशी विचारला, पण त्याचं नेमकं उत्तर मला नाही समजलं किंवा तू देताना मध्येच काहीतरी थांबलास, दुसरीकडे कुठे. तो प्रश्न तुला पुन्हा विचारतो, पण त्याचं उत्तर देताना तुझा विचार त्याच्या पाठीमागचा मला हवा आहे. तुझं उत्तर देण्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आपण. विश्रांतीनंतर पुन्हा सगळ्यांचं स्वागत. आशुतोष, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. थिएटरमधला परफॉर्मन्स किंवा थिएटर करणे ही कृती आणि कॅमेराला फेस करून तिथे अभिनय करणे ही कृती, ह्याच्यामध्ये तू काय नेमका फरक करतोस आणि कुठली बाजू जास्त आवडते? ॲक्च्युली बरीच वर्ष मलाही हे कोडं होतं सारखं, पण मी ते 2 कप्प्यात सांगतो. पहिलं म्हणजे जेव्हा ॲज अन ॲक्टर मी होली फिल्म केली तेव्हा त्या फिल्ममध्ये काम करताना मला थिएटर ॲक्टिंग आणि फिल्म याच्यातलं थोडंसं अंतर काय आहे किंवा फरक काय आहे तो तेव्हा मला कळला. तो म्हणजे सटलिटी. एकतर मला 2-3 दिवस लागले टू ॲडजस्ट टू द फॅक्ट की तुमच्या चेहऱ्यासमोर इथे कॅमेराची लेन्स आहे आणि तुम्ही कॅमेऱ्याच्या ऑफ बघून तिथे तो ॲक्टर नाही आहे, पण तुम्ही असं बोलायचं जसं काय तो तिथे उभा आहे. इट टुक मी सम टाईम टू ॲडजस्ट टू दॅट. ॲज अपोज टू थिएटर, आय थिंक थिएटरमध्ये जेव्हा तुम्ही ॲज अन ॲक्टर तुमची जी एक रिॲलिटी आहे त्या मोमेंटची स्टेजवर, त्यात द फोर्थ वॉल डझंट मॅटर फॉर यू आणि यू आर
यू आर परफॉर्मिंग अकॉर्डिंग टू वॉट इज रिक्वायर्ड. तर हा जो फरक होता सटलिटीचा, हा मला पहिल्यांदा तेव्हा कळला. काही वर्षानंतर जेव्हा मी दिग्दर्शक होणार असं जेव्हा माझ्या मनात यायला लागलं, तेव्हा माझा पर्स्पेक्टिव्ह थोडासा बदलला. तो म्हणजे आय स्टार्टेड रिअलायझिंग दॅट थिएटर इज मोर द रायटर्स मीडियम आणि फिल्म फॉर मी बिकेम मोर द डिरेक्टर्स मीडियम. तुम्ही जास्त सायलन्सेस स्टेजवर देऊ शकत नाही, आणि जर का तुम्ही स्टेजवर ते सायलन्सेस दिले तर इट इमिजिएटली गेट्स कॅटेगराइज्ड की एक्सपेरिमेंटल थिएटर आहे. फिल्ममध्ये तुम्ही सायलन्स होल्ड करू शकता. तर हा जो फरक आहे दोन्हीमधला, दोन्हीचे चॅलेंजेस खूप आहेत. मला बरीच वर्ष असं वाटत होतं की कधी जर का चान्स मिळाला आणि जर का चांगली जर का स्टोरी मिळाली तर मला नाटक डिरेक्ट करायला आवडेल, कारण इट कॅन बी अ व्हेरी रिव्हिलिंग एक्सपिरियन्स. कारण तुम्ही ते नाटक मोजक्या सीनमध्ये तुम्ही बसवणार आहात. दोन अंकामध्ये तुम्हाला ती कथा सांगायची आहे. तर आय थिंक दॅट्स अ व्हेरी डिफरंट मीडियम अँड अ चॅलेंजिंग मीडियम. फिल्ममध्ये ऑफकोर्स मी असं सांगू शकेन की आर्ट डिरेक्शन हे मी स्वतः करू शकत नाही. मी शिंपी नाही आहे, मी स्वतः कपडे बनवू शकत नाही. तर त्यासाठी मला वेशभूषासाठी कोणीतरी लागणार, आर्ट डिरेक्शनसाठी कोणीतरी एक्सपर्ट लागणार. मला लाइटिंग करता येत नाही, कॅमेरामॅन लागणार. तर माझं स्वतःचं टॅलेंट काय ॲज अ डिरेक्टर, माझी अशी काय क्वालिटी आहे किंवा अशी काय माझी डिग्री आहे ज्याच्यामुळे मला तुम्ही डिरेक्टर बनवताय किंवा मला डिरेक्टर बनण्याचा चान्स मिळाला आहे. कारण अल्टिमेटली आय एम जस्ट टेलिंग अ स्टोरी. आय एम लाईक अ कंडक्टर, opera conductor who is telling the entire crew how they have to perform आणि कसं प्रत्येकाने आपापलं विजन या कथेसाठी एकत्रित आणायचं आहे आणि कथा सांगायची. आणि ते खूप चॅलेंजिंग वाटतं मला. त्यामुळे आज जेव्हा जर का तुम्ही मला विचारलात की ॲक्टिंग की डिरेक्शन, ॲक्टिंग हे माझं पहिलं प्रेम आहे, पण दिग्दर्शन हे खूपच सॅटिस्फाईंग वेगळ्या स्तरावरची त्याची क्वालिटी आहे. सो आय कीप बॅटलिंग बिटवीन द टू. आणि अजूनही मला सारखं एव्हरी फिल्म आय मेक मला काही ना काहीतरी नवं बघायला मिळतं, शिकायला मिळतं. मी नाटकं आजही बघतो. तुमचं नाटक माझं मिस झालं की दिल अभी भरा नाही, ते मला बघायचं आहे. मला नेहमी शेखर सांगतो की शोला आहे, आणि मी सांगतो अरे बाबा विक्रमदादा करत नाही आहेत तर आता मी पण मी बघणार आहे. नाही ठीक आहे, तो पण चांगला करतो. दोघंही जण ते चांगले करतात. मी तुला म्हणजे खरं म्हणजे मी जास्त बोलता कामा नाही, पण मी हा तुला प्रश्न एवढ्याकरता विचारला आहे की वी आर फ्रेंड्स, वी आर ॲक्टर्स अँड वी आर डिरेक्टर्स. होय. थिएटरमध्ये ॲज अन ॲक्टर म्हणून मी जेव्हा काम करतो तेव्हा माझ्यातला जो एक विद्यार्थी आहे तो कायम मी सतत जागता ठेवतो. पण मी आता आणखीन एक माझा प्रॉब्लेम असा व्हायचा पूर्वी की आय ऑलवेज वेन आय एम डिरेक्टिंग अ फिल्म आय ऑलवेज यूज टू बॉदर की अरे नाही आहे असं कर, आणि मग नाईलाजाने मला ते करून दाखवायला लागायचं, विच इज व्हेरी डेंजरस. मग मी जेव्हा डिरेक्ट करतो त्यावेळेला मी माझ्यातल्या ॲक्टरला खाली बसवतो, गप्प बस, डोंट एक्सपेक्ट हिम टू बी लाईक यू, लेट हिम डू व्हॉट ही इज डुईंग, त्याच्यातलं काय चांगलं ते काढ. तसं तुला ह्या तुझ्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर असे अनुभव आलेत का? जे लिहिलंय तो शॉट, तो परफॉर्मन्स जर का मला पडद्यावर आणायचा असेल तर माझा प्रयत्न कुठल्याही स्तरावर जाण्याचा असतो. मग मी तो समजावून, रागवून, एक रिस्पॉन्स इवोक करून तो परफॉर्मन्स मी काढायचा प्रयत्न करतो, कधी कधी दाखवून पण. अच्छा. आणि मी त्या ॲक्टरला तर सांगतो की मला माफ कर, मी ॲक्टर नाही आहे, तुझ्यात का चांगला नाहीच आहे, पण मी दाखवतो याचं इमोशन तू पकड, मला ही मुवमेंट पाहिजे, असा लुक दे, हे कर ते कर. सो समटाइम्स यू हॅव टू डू दॅट अँड आय लाईक टू, कारण देन एक त्यांना युअर ॲक्टर ऑल्सो, द ॲक्टर्स टोल्ड विथ यू ऑल्सो इज सॅटिस्फाईड. पण आय टेल यू, हे मी प्रत्येक डिपार्टमेंट बरोबर करतो की तो सिनेमॅटोग्राफर असो
त्यालाही जर का मला रेफरन्स दाखवावा लागला तर मी रेफरन्स दाखवतो की माझ्या मनात या टाईपचा सोर्स लाईट आत्ता गरजेचं आहे या सीनसाठी. मग ते त्याला एकदा कळलं की मग त्याला कम्प्लीट फ्रीडम आहे की तुला कशा प्रकारे इंटरप्रेट तू करतोस आणि काय त्याला लाईटिंग करतोस. पण माझ्या मनात काय आहे हे आधी सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ता तुम्ही जे म्हणालात ना ते मला ॲक्च्युली सगळ्यांना सांगायचं आहे की मी विक्रम दारांबरोबर 3 प्रोजेक्ट केले ॲज अन ॲक्टर. वजीर, संजय रावळ दिग्दर्शक होते तेव्हा त्याचे, जंतर मंतर जे विनय आपटेजी होते, मैनाक त्रिवेदी होते, आणि गवाही त्याचे अनम बलानी होते. या 3ही प्रोजेक्ट्स मी करताना मी फक्त यांना ऑब्झर्व करत होतो. मी आणि दुसरा ॲक्टर मकरंद देशपांडे आम्ही सारखे उभे राहून आम्ही शॉटमध्ये नसलो तरी ऑफ स्क्रीन जाऊन त्यांना नुसतं बघत राहायचो. आणि त्यांचं पॉज, आय थिंक विक्रमदा यू आर द मास्टर ऑफ पॉज. तुला ऐतिहासिक चित्रपट काढण्याचा एक तुझा आवड आहे असं लक्षात आलं आहे मला. किंवा ऐतिहासिक असं नाही, पण ज्या विषयांकडे सर्वसामान्य दिग्दर्शकाचं लक्ष जाणार नाही असा विषय हाताळणं हे तुझी आवड आहे आणि चांगली आहे ती आवड. तर ह्याच्या पाठीमागे काही विशिष्ट कारण आहे का? हे ॲक्च्युली डेव्हलप होत गेलं. मी असं कधी विचार केला नव्हता की मी आता ऐतिहासिक फिल्म्स बनवीन किंवा आपण आता या टाईपच्याच फिल्म्स बनवूया असं कधी मी विचार केलेला नव्हता. लगानची जी कथा होती ती माझी मेन थीम अशी होती की जेव्हा इंग्लिशमध्ये म्हणतो युनायटेड वी स्टँड आपण म्हणतो ना, की आपल्यामध्ये जर का मतभेद असतील तर आपण ते मतभेद केव्हा विसरतो? जेव्हा आपल्या समोर एक शत्रू असा येतो ज्याला आपल्याला समोर जायचं आहे, म्हणून आपण आपले मतभेद विसरतो आणि आपण एक होतो तो लढा देण्यासाठी. ही थीम मला लगानमध्ये खूप महत्त्वाची वाटत आणि ती करताना इंग्रज खूप महत्त्वाचे होते. आणि मग मला नॉन व्हायलन्स, अहिंसा पण पाहिजे होती. कारण कशा प्रकारे अहिंसाच्या मार्गे जाऊन ते तो लढा देतात आणि जिंकतात. तर ती अहिंसा म्हणजे काय? क्रिकेट. असं करून ते कॉम्बिनेशन तेव्हा जुळलं. त्याच्यानंतर स्वदेश वॉज कंटेम्पररी, पण जोधा अकबर परत हे कसे दोन, एक राजकन्या आणि एक मुघल बादशाह, धर्म वेगळे. आपण जेव्हा आग्र्याला आजही जातो आपल्याला सांगितलं जातं की बाबा ही जोधाबाईचा दालन आणि इथे त्याने म्हणे त्यांचं देऊळ होतं कृष्णाचं. आपण हा कधी विचार करत नाही की कसं काय झालं, एका मुघल बादशाहाने असं का अलाव केलं हिला, म्हणजे ह्याच्यात काहीतरी असणार ते बघून त्याने ती संमती दिली असेल. सो हाऊ डू दॅट लव्ह इव्हॉल्व? ते बघण्यासाठी जेव्हा मी करायला गेलो तेव्हा अगेन इट बिकेम अ हिस्टॉरिकल. मग आय रिअलाइज दॅट मी पण ॲक्च्युली हा प्रश्न स्वतःला खूप विचारला आणि मला असं रिअलाइज झालं की नवं जग क्रिएट करणं किंवा नवं विश्व उभं करणं, त्या काळातले लोक कसे राहत होते, त्यांची राहणी कशी होती, त्या काळचा समाज कसा होता, कसा डेव्हलप होत होता, हे सगळं मला खूप इंटरेस्टिंग वाटतं आता. आणि मला जर का शाळेतलं विचारलं तर शाळेत मी इतिहासात काही तारखा माझ्या लक्षात राहत नाहीत, अजूनही राहत नाहीत. पण टू क्रिएट अनदर वर्ल्ड इज अ व्हेरी एक्साइटिंग थॉट. आता ही कॉमेंट कोणी काही केली आहे की नाही तुझ्या लगानबद्दल हे मला माहिती नाही, परंतु मला मात्र लगान पाहिल्यानंतर एस्केप टू विक्टरी या थीमची आठवण झाली तुझी लगान पाहिल्यानंतर. अच्छा. ज्याच्यामध्ये खुद्द पेले स्वतः आहे. होय होय, मी पाहिली फिल्म. मला ती फिल्म आणि तुझी लगान फिल्म ह्याच्यात खूप साम्य वाटलं. होय. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. म्हणजे माझं स्वतःचं एक ॲनालिसिस आहे लगानच्या यशाबद्दल आणि तुझ्या मेकिंगबद्दल. ते आपण बोललेलो आहोत आणि ते तुलाही पटलेलं आहे. होय. पण हे तुम्हाला सांगण्यासाठी एस्केप टू विक्टरी मी खूप नंतर बघितला, लगान बनवल्यानंतर. त्यामुळे मीही ती जी साम्यता होती ती बघून मी थक्क झालो. बट आय रिअलाइज्ड दॅट इट इज अ व्हेरी कॉमन थीम फॉर ऑपरेशन. जेव्हा तुम्ही मोठा ऑपरेसर दाखवता
तेव्हा कशा प्रकारे एखादा देश, तिथले लोक त्याला सामोरे जातात, ही खूप कॉमन थीम आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या परीने त्याला एक्सप्रेस करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्याही मनात जेव्हा ती आयडिया आली तेव्हा इट वॉज, मी दुसऱ्या कुठल्याही वर्ल्ड थीम्सचा विचार करत नव्हतो. माझं लक्ष फक्त भारतात ही जर का घटना घडली तर काय मजा येईल, अशी एक माझ्या मनात भावना होती की आपले जे 3 आपले प्रेम आहेत, जे आपण एक पॉलिटिक्स, क्रिकेट आणि दोघांचं मिश्रण सिनेमामध्ये, हे खूप लिथल कॉम्बिनेशन आहे. आणि ते म्हणजे आता लिथल आहे, ती पिक्चर चाललं, बॉक्स ऑफिस सक्सेस झाला, इंटरनॅशनल एवढं त्याला हे मिळालं, म्हणून आता जरा बरं वाटतं की बाबा आता आपण म्हणू शकतो की इट इज अ लिथल कॉम्बिनेशन. पण तेव्हा माहीत नव्हतं हे. इट वॉज जस्ट अन एक्साइटमेंट की विल पीपल लाईक इट. हाऊ आमिर लाईक द आयडिया? आमिर ॲक्च्युली जेव्हा आधी त्याने ऐकलं तेव्हा त्याला एवढं ती खूप एक्स्ट्रॉर्डिनरी काहीतरी आहे असं त्याला फिलिंग होतं की असं कसं क्रिकेट आणि धोती आणि गावातले लोक आणि लगान. पण मला वाटतं तो एक फ्रेम ऑफ माइंड, नो इट्स अ फ्रेम ऑफ माइंड. कारण आपणही बघा ना, आपण जर का एखादी फिल्म बघितली 6 महिन्यानंतर आपल्याला आवडली नाही, 6 महिन्यानंतर आपण तीच फिल्म परत बघतो आणि आपल्याला वाटतं आपल्याला ही आवडली, ही तेव्हा मला का नाही आवडली. कारण इट्स अ फ्रेम ऑफ माइंड. वी बिकम अ लिटल एक्सेप्टिंग ओव्हर टाईम. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो, तो मराठी सिनेमा विश्वाविषयी आहे. पण त्यापूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. मित्रमंडळी, कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येतोय लवकरच, कुठेही जाऊ नका. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आशुतोष, एक प्रश्न मनात आलेला आहे, तो विचारतो. माझ्या मते तू एक व्हिजनरी डायरेक्टर आहेस, पण मग तुझ्यासारखा डायरेक्टर मराठी चित्रपट निर्मिती किंवा दिग्दर्शन यामध्ये का येत नाही? मराठी सिनेमा विश्वाच्या पदरात का तू पडत नाहीस? नाही, मलाही खूप खूप इच्छा आहे की मी मराठीत करावं. बरेच वर्ष माझ्या मनात आहे. पण माझ्या फिल्म्स नेहमी ओव्हरलॅपिंग असतात. म्हणजे लगान जेव्हा मी लिहित होतो त्याच्याबरोबरच स्वदेश पण लिहित होतो. एकाच वेळेला दोन्ही लिहित होतस? होय, कारण मी आताही 2 स्क्रिप्ट लिहितो आहे. कारण एकावर जर का रायटरचा ब्लॉक आला तर मग आपण क्विकली शिफ्ट टू द अदर स्क्रिप्ट. त्यामुळे आय वॉज ऑलवेज प्लॅनिंग वॉट माय नेक्स्ट हिंदी फिल्म वॉज. स्वदेश करताना जोधा अकबर ऑलरेडी बनत होतं, वत्सराशी आणि खेलियाम ऑल्सो व सायमल्टेनियस. त्यामुळे मी कधी पॉज घेऊ शकलो नाही. पण मला हा प्रश्न नेहमी विचारतात लोक, आणि मला खरोखर आतून खूप वाटतं की मला मराठी फिल्म करायची आहे, पण लवकरच मी करीन. दॅट इज फॉर शुअर. बिकॉज एक माझं एक कॉन्ट्रीब्युशन इन टर्म्स ऑफ थॉट, मराठीसाठी एक आयडिया माझ्या मनात आहे. ती एकदा का फुलली मनात की मग मी ती करायचा माझा प्लॅन आहे. असं काही एखादं प्रोजेक्ट आहे का तुझ्या मनामध्ये? मी मराठीबद्दलच म्हणत नाही, दुसऱ्या कुठल्याही लँग्वेजबद्दल किंवा हिंदीबद्दल किंवा इंग्रजीबद्दल, की जे मनामध्ये आहे, मोठं आहे आणि अजून ते करता आलेलं नाही, कारण काही असो. होय, असं काही प्रोजेक्ट आहे का? आहे. एक मी 2010 त्या प्रोजेक्टवर काम सुरू केलं होतं. स्क्रिप्ट माझी तयार आहे, बुद्ध. अच्छा. पण ते तेव्हा अगदी अपरिहार्य कारणामुळे झालं नाही. पण मला तो विषय पडद्यावर आणायचा आहे की सिद्धार्थ याचा बुद्ध होणं म्हणजे एक्झॅक्टली काय झालं. आपल्याला ती कथा खूप कॉमनली माहिती आहे, पण निर्वाण होणं म्हणजे काय होणं, का एक्झॅक्टली व्हॉट इज दॅट फिलिंग, ही खूप अवघड गोष्ट आहे पडद्यावर दाखवण्यासाठी, कारण इट्स अ इनर फिलिंग. त्याची एक व्याख्या आहे, ती गोयंकांची व्याख्या आहे. हां, त्याचा उपयोग तुला कसा करता येईल ते बघ.
anybody in the world can become Buddha. One who becomes Shuddha can become Buddha. सुपर आहे. पण शुद्धच व्हायला It's very difficult. Very difficult. व्हेंटिलेटरचा एक अपवाद सोडता तू मराठी सिनेमामध्ये ॲक्टर म्हणूनही नाही आहेस. तो तुला कोणी विचारत नाही आहे ॲक्टर म्हणून, बोलवत नाही आहे म्हणून, का तुला वेळ नाही आहे म्हणून? नाही नाही नाही, मला वेळ खूप आहे माझ्याकडे. पण एक सांगतो की जेव्हा एखादा नट दिग्दर्शक होतो ना, तेव्हा दुसरा दिग्दर्शक त्याला कास्ट करण्यासाठी 4 वेळा विचार करतो. हो, हे का त्याचं एक फिलिंग असं असतं की हा जर का आपण याला कास्ट केलं तर हा सांगणार आपल्याला कॅमेरा कुठे ठेवायचा, परफॉर्मन्स काय असला पाहिजे. असं करतात लोक. आय एम सॉरी, असं करत नाहीत. हां, म्हणजे करू नये. हो, करू नये. करेक्ट, ॲब्सोल्युटली. पण ते इम्प्रेशन तुम्ही चेंज नाही करू शकत. अपवाद एकच, राजेश मापुसकर. अच्छा. राजेश माझ्याकडे जेव्हा आला ही स्क्रिप्ट घेऊन व्हेंटिलेटरची, तेव्हा आधी मी त्याला नकारच दिला होता. कारण मी मोहनजोदारोचं पोस्ट प्रोडक्शन मला चालू होतं, शूटिंग चालू होतं. पण तो 6 महिने माझ्यासाठी थांबला. अच्छा. वाट बघितली त्याने. आणि आपण को ॲक्टर्स आहोत, तुम्हाला माहिती आहे मी कसं हाऊ आय बिहेव ऑन सेट. ही समवेअर न्यू दॅट, ही हॅड हर्ड ऑफ. तर वेन ही कास्ट मी, इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. कारण मलाही एक ब्रेक मिळाला. 20 दिवस मी फक्त ॲक्टिंग करत होतो. म्हणजे निर्वाण दर दिवशी. कारण मला नाही विचार करायचा की मागची पडद्याचा रंग काय आहे, हे काय आहे, डायलॉग कोणाचे कसे आहेत, त्याचं कास्टिंग काय आहे. आय हॅव टू जस्ट बी अँड परफॉर्म. तर मला खूप मजा आली फिल्म करताना. आणि मी खूप ओपन आहे फॉर ॲक्टिंग रोल्स. तुम्ही जर का आता परत करत असाल युअर नेक्स्ट डिरेक्टोरियल फिल्म, माझ्याकडे माझी डायरी ओपन आहे. लोक आपल्यावर प्रेम करतात आशुतोष, खूप प्रेम करतात. आपण यांचं काही देणं लागतो प्रेम करणाऱ्यांचं कुठल्याही पद्धतीने, असं तुला वाटतं का? आणि लागत असेल, असं वाटत असेल तर व्हॉट डू यू डू? डू यू इंटेंड टू डू एनिथिंग फॉर सोसायटी, फॉर एनी लेअर ऑफ द सोसायटी? समाजकार्य थोडक्यात. होय. म्हणजे घरी बसूनही होऊ शकतं. होय. नाही, मी याच्याबद्दल खूप विचार सारखा माझ्या मनात घोळत असतो. मी देणं लागतो असं म्हणणार नाही, पण काहीतरी विचार करायला लावणारी एखादी युक्ती किंवा एखादी अशी कथेतली बाब असावी ज्याने प्रेक्षक त्याचं मनोरंजन झालंच, पण घरी गेल्यानंतर त्याच्या मनात एक विचार पण आला की हे काहीतरी आपल्यात एक बदल घडवणारं काहीतरी आपण आज बघून आलो आहे. तो बदल खूप छोटा असू शकेल. त्यामुळे माझा प्रयत्न नेहमी हा असतो की फिल्म किंवा कथा अशी निवडावी ज्यात मनोरंजन तर असेलच, कारण ही खूप महाग व्यवसाय आहे आणि जो पैसा घालतो त्याचे पैसे परत आले पाहिजेत. हा प्रयत्न करत असतानाही कधी कधी फिल्म चालत नाही तुमची, पण तुमचा प्रयत्न बॉक्स ऑफिस सक्सेससाठीच होता. ते खूप महत्त्वाचं आहे. पण ते असूनही You give something, give a thought to provoke them, Absolutely. to think or leave them disturbed that I saw something which relates to my life. Yeah. Good. एवढा आता तू इतका बिझी झालेला माणूस आहेस, गेली अनेक वर्ष मी पाहतोय. हाऊ डू यू मॅनेज टाईम मॅनेजमेंटच्या संदर्भात काय करतोस आशुतोष? टाईम मॅनेजमेंट खूप अवघड आहे. म्हणजे नाही, हे जरा मोठ्याने सांग म्हणजे माझी बायको पण ऐकेल. नाही, अरे संसार तसंच आहे ते. पण मी प्रयत्न करतो 16 तास जरी दिवसातून आपण काम केलं तरीही 1 तास संध्याकाळी फॅमिलीबरोबर, कुटुंबाबरोबर. पण त्यासाठी फॅमिली पण समजूतदार पाहिजे. त्यामुळे आई वडील, माझी बहीण अश्लेषा, ॲक्च्युली ते तर माझ्या बरोबरच, म्हणजे अश्लेषा आणि आम्ही एकत्र सिनेमा बघतच मोठे झाल्यामुळे तिच्या आयडियाज, माझ्या आयडियाज, आमच्या आवर लाईक्स अँड डिसलाईक्स आर सेम.
सो इट्स बीन अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन, जे एक खूप अदृश्य कॉन्ट्रीब्युशन असतं तुमच्या फिल्ममध्ये, ते माझ्या बहिणीचं आहे. सुनीता माझ्या फिल्ममध्ये माझ्या सर्व फिल्म्स ती प्रोड्यूस करते, त्यामुळे आम्ही एकत्र बराच वेळ आम्ही एकत्र असतो. दोन्ही मुलं माझी, कोणार्क आणि विश्वांग, दोघंही खूप क्रिएटिव्हली इन्क्लाइंड आहेत. दोघंही फिल्म मेकिंगचा अभ्यास करतात आता. व्हेरी गुड. होय, दोघंही फिल्म मेकर्स होणार आहेत. व्हेरी गुड. दे आर लर्निंग इन बॉस्टन एमर्सन युनिव्हर्सिटीमध्ये. दोघंही येऊन मला सांगणार आहेत मग की ट्रॉली करू नका, क्लोजअप घ्या आणि फास्ट करा सगळं. Those who are very much interested in entering into film industry or film making, totally new, आणि असे बरेच असतात. म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे, ऐकीव ज्ञानाप्रमाणे आणि प्रत्यक्ष अनुभवाप्रमाणे एव्हरी डे एक दिग्दर्शक झोपेतून उठतो, गोधडी काढून फेकतो, म्हणतो मी डिरेक्शन करणार आहे. करू देत. त्यांनी काय लक्षात ठेवावं, कुठे लक्ष द्यावं, बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. होय. तर त्यांनी काय करावं असं काय सांगशील? अभ्यास सर्वात महत्त्वाचं मला वाटतं. अभ्यास. मेहनत आपण सगळे करतो, पण कधी कधी मेहनतीला एक दिशा नसते. ती दिशा अभ्यासामुळे येते, असं माझं एक म्हणणं आहे. जसं आपण जर का मी आत्ता मनात जे एक्झाम्पल आलं ते सांगतो. जोधा अकबरमध्ये आपण ऐश्वर्याला जो एक तलवारबाजीचा जो एक सीन आहे तो आपण बघतो, तिचा आणि ऋतिकचा, आणि आपण तिला घोडदौड करते हे पण आपण बघतो. दोन्ही गोष्टी तिला बालपणापासून आलेल्या नाही आहेत. त्यासाठी सकाळी 7 वाजता 2 आठवडे महालक्ष्मी रेसकोर्सवर जाऊन घोड्यावर बसणं शिकणं, त्याच्यावर पॉईस कसा असतो ते करणं, तलवारबाजीसाठी रोज रिहर्सल्स, मग ती रिहर्सल करताना हाताना मुठीला लागतं, रक्त येतं, या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण ते करून मग तुम्ही जेव्हा पडद्यावर त्यांचा परफॉर्मन्स बघता, किंवा आता ज्या प्रकारे आमिरने भुवनचं काम रोल केला, कारण अल्टिमेटली त्याला शेतकरी आपण पडद्यावर दाखवतोय. तो तासन तास उन्हात बसून टॅन व्हायचा प्रयत्न करायचा. तर आय थिंक इवन फॉर अ डिरेक्टर, मी म्हणतो इवन फॉर अ सिनेमॅटोग्राफर, मेहनत तेवढीच आहे. सिनेमॅटोग्राफरला काय करावं लागेल? जास्त फिल्म बघायला लागतील, पुस्तकं वाचावी लागतील, नवे कॅमेरेज, नवे शोध काय आहेत ते बघायला लागतील, एपर्चर कसं मॅनिप्युलेट आपण करू शकतो हे त्याला शिकावं लागेल. सो प्रत्येक डिपार्टमेंटला अभ्यास हा महत्त्वाचाच आहे. त्यामुळे त्याशिवाय अत्यंत नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे आय ऑलवेज टेल एनीवन टू स्टडी. अभ्यासाविषयी आपण आणखीन बोलणार आहोत, म्हणजे तूच बोलणार आहेस. माझ्याकडे काही पॉईंट्स आहेत. त्यापूर्वी एक पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती. ओके मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा ताबडतोब आपल्या सेवेला येतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा आशुतोष गोवारीकर या जगप्रसिद्ध महाराष्ट्रीयन दिग्दर्शकाविषयी आपण जाणून घेतो आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आशुतोष, अभ्यासामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण लोक जाणतो, दोज हू आर इन द गेम, की तू मला सांगतोस की व्हीजी दिस इज द बजेट, आणि हे बजेट तुम्ही सगळं जे काय मांडले त्याच्याप्रमाणे आपण केले. वी हॅव लॉक द बजेट. डिरेक्टर म्हणून माझी एक अभ्यासाची दिशा अशी आहे की आशुतोष मला जेव्हा एक XYZ लाख किंवा करोड हे मला बजेट लॉक करून देतो, टू क्रिएट फेथ ऑफ आशुतोष अबाउट मी, द फेथ अबाउट मी, आय हॅव टू बी सो वेल प्रिपेअर्ड की मला त्यातले पैसे उचलून पुन्हा आशुतोष हे तुझे बाकीचे पैसे उरलेले आहेत. ही पहिला क्रायटेरिया माझ्या दृष्टीने. ॲब्सोल्युटली करेक्ट. क्रिएट फेथ. मी असं म्हणेन की शर्मेने माझी मान खाली जाईल
ज्या दिवशी मी म्हणेन की सॉरी प्रोड्युसर, बजेट हे ओव्हर बजेट झालेली फिल्म, नो. अच्छा. हो, मी माझी पहिली फिल्मची डेब्यू फिल्म ज्याच्यासाठी मला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आघात, होय होय होय, 7 लाख रुपये परत केले मी. क्या बात आहे. मग विक्रमदा, माझी शर्मेनं 2-3 वेळाला मान खाली झालेली आहे. हो. बट दिस हॅपन्स ड्यू टू व्हॉट? ऐतिहासिक फिल्ममध्ये काही गोष्टी तुम्ही प्लॅन करू Unforeseen शकत, problems. अनफॉर्सीन प्रॉब्लेम्स येतात. ते मग वादळ असू शकतं, ते कधी कधी सीन जो तुम्हाला वाटतो की हा सीन आपण आता, जसं मी तुम्हाला मोहनजोदारोचं सांगतो, याचा जो क्लायमॅक्स आहे हा ॲक्च्युली स्क्रिप्टमध्ये 2च पानं आहेत. अच्छा. पण तो शूट करायला मला 50 दिवस लागले, कारण तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आणि ते 50 दिवस करत असताना ऋतिकची तब्येत पण एवढी ठीक नव्हती, तर 50चे 60 दिवस झाले. सो दीज आर व्हेरी, दे नॉट इन युअर कंट्रोल. यू हॅव टू ऑलवेज बी प्रिपेअर्ड. असं जसं जोधा अकबरमध्ये फिल्म कंप्लीट झाल्यानंतर मला वाटलं की पिक्चरमध्ये अजून एक गाणं असलं पाहिजे. अच्छा. आणि ते गाणं म्हणजे अकबरची काय शान आहे आणि अकबरला कसे वेगवेगळ्या प्रांतातले लोक आता ॲक्सेप्ट करतात, हे मला दाखवायचं होतं त्या गाण्याच्या थ्रू. आणि तेव्हा मी, आमचे जे को प्रोड्युसर होते रॉनी स्क्रूवाला, यांना मी तेव्हा विचारलं की एक गाणं आहे, हे गाणं करायचं असेल तर 5 कोटी कॉस्ट येणार आहे, पण या गाण्याने पिक्चरला खूप फरक पडणार आहे. तर त्यांनी लगेच ते ऐकलं, इमिजिएटली ओके केलं, आणि ते ज्ञान घेऊनच आम्ही अझीम व शान शहनशाह हे गाणं शूट केलं, विच बिकेम द मोस्ट इम्पॉर्टंट सॉन्ग ऑफ द फिल्म. तर कधी कधी आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, आणि समटाइम्स यू आर एबल टू डिलिव्हर अ फिल्म विदिन बजेट. स्वदेस आय कुड डिलिव्हर विदिन बजेट. व्हॉट्स या राशी आय कुड डिलिव्हर विदिन बजेट. पण ज्या ह्युमन कंट्रोलच्या पलीकडे काही कारण असतात, त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाही, परंतु इनडिसिप्लिन इन युनिट, ॲब्सोल्युटली, हो, दॅट इज नॉट अलाउड. कारण हे माझ्या मते फिल्म सेट हे एक श्रद्धेचं स्थान आहे. इथे तुम्ही लाईटली घेऊ शकत नाही, हा व्यवसाय तुम्ही लाईटली घेऊ शकत नाही. ह्युमन कंट्रोलच्या पलीकडे जाणाऱ्या काही गोष्टी घडल्या तर वी कांट हेल्प. पण हे सगळं असंच आहे, आणि ह्युमन कंट्रोलच्या पलीकडे काही नाही, आणि तरीही इनडिसिप्लिन जी मला साऊथमध्ये कधीच बघायला मिळालेली नाही आहे, कधीच बघायला मिळालं नाही. मी साऊथमध्ये 3-4 फिल्म्स केल्या. ओके. तर तसं इथे तू आता इतका दीर्घकाळ तू आता स्टार्स बरोबर काम करतो आहेस, कधी तुला असे अनुभव आले का की नाही, अजिबात नाही. गुड. कारण याचं कारण खूप, दे आर प्रोफेशनल्स, आणि अल्टिमेटली तुम्ही कसे स्वतःला प्रेझेंट करता, तुमच्या मनात काय आहे, तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट काय आहे, फिल्मचं विजन काय आहे, स्क्रिप्ट काय आहे, आणि ती तुम्ही किती दिवसात करताय, तुमची अपेक्षा त्या स्टारकडून काय आहे आणि कम्प्लीट युनिटकडून काय आहे. मी खूप वेळ घेतो हे समजावून द्यायला, आणि मला हे करणं भाग आहे, कारण माझ्या फिल्म्स खूप महाग आहेत. त्यामुळे ॲक्टर्सबरोबर रीडिंग करणं, मी कॅमेरामॅन बरोबर पण रीडिंग करतो, मी प्रत्येक हेड ऑफ डिपार्टमेंट बरोबर रीडिंग करतो. ऑफकोर्स रीडिंग करताना त्याची जी क्वालिटी आहे त्याच्या अनुषंगाने मी त्याला सांगतो, पण ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून थँकफुली माझ्या फिल्म्समध्ये मला तसा कधी त्रास झालेला नाही आहे. सगळे ॲक्टर्स, म्हणजे तो आमिर असो, शाहरुख असो, ऋतिक असो, अभिषेक, हे आणि सगळ्या ऐश्वर्या, दीपिका, प्रियंका, ते व्हेरी प्रोफेशनल. आणि आतून एक सारखी इच्छा आहे की आपण हा शॉट बेस्ट कसा करावा, व्हॉट शुड वी डू टू मेक दिस. म्हणजे मी जर का, मला कधी कधी असं वाटतं, जर का डिरेक्टरने ओके नाही म्हटलं तर ते तो शॉट परत परत देत राहतील सारखा, जी कदाचित तुम्हालाही सवय असेल. जोपर्यंत येत नाहीये, ओके ऐकू येत नाही, तोपर्यंत बरोबर नाही झालेलं.
एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, बिकॉज त्या घरापर्यंत तू जाऊन आलेला आहेस. ऑस्कर. माझी 2 मतं आहेत बरं. ऑस्करबद्दल. ओके. ऑस्कर या ठिकाणी सुद्धा प्रचंड पॉलिटिक्स आहे असं माझं वैयक्तिक अभ्यासाने झालेलं मत आहे. अभ्यास म्हणजे पुस्तकं वाचूनच. माझ्याकडे एक आशुतोष पुस्तक आहे, त्याचं नाव आहे हिस्ट्री अँड पॉलिटिक्स ऑफ ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड्स. ओके ओके. पण ऑस्करपर्यंत जाण्याकरता जो फॉरेन लँग्वेजमधला सिनेमा आहे त्यात नेमकं काय बघतात, काय बघावं असं तुला वाटतं? मला जे वाटतं ते मी तुला सांगतो नंतर. म्हणजे जो उठतो तो ऑस्करला मी आता पाठवतोच असं म्हणतो आपल्याकडे. इट इज नॉट दॅट इझी. इट्स नॉट दॅट इझी. हे बघा, एक स्पर्धा असते ना, त्या स्पर्धात आपण आपल्या मुलाला पाठवतो आणि आपला मुलगा खूप तरबेज आहे आणि खूप तो चांगला धावतो आणि क्रीडामध्ये खूप चांगला आहे. पण आपण हा विचार करत नाही की बाकीचे कोण कोण आहेत. हु आर द रायव्हल्स, हु आर द कंटेस्टंट्स. आपण आपलं मूल आहे म्हणून आपण खूप त्याच्याबरोबर खूप प्रेमळ असतो. त्यामुळे जेव्हा आपण आपली फिल्म पाठवतो तेव्हा आपण हा विचार करत नाही की बाकीच्या कुठल्या फिल्म्स आहेत आणि बाकीच्या त्या फिल्म्स त्या देशात काय घडवत आहेत, इंटरनॅशनली त्या फिल्म्सचा काय बॉक्स ऑफिस आहे हे आपल्याला इथे माहीत नसतं. आपण आपली एंट्री सुरू झाली की आपण म्हणतो अरे आपली एंट्री गेली आणि जिंकलीच पाहिजे. तसं नसतं. तिथे खूप, मी जास्त सांगू शकणार नाही कारण मी स्वतः अकॅडमी मेंबर आहे, त्यामुळे देर आर सर्टन थिंग्स आय कॅनॉट रिव्हील. बट लगान असताना तिथे 52 फिल्म्स होत्या आणि मी बाकीच्या सगळ्या बघितल्या आणि मला 1-2 फिल्म्स वाटत होत्या की या 2 फिल्म्स जिंकणार, या आपल्या फिल्मच्या आपल्याला मात करणार, या 2 फिल्म्स. त्या 2 फिल्मला खूप पाठिंबा होता इंटरनॅशनल स्टुडिओजचा. ऑस्करमध्ये त्याचं खूप मार्केटिंग अँड प्रमोशन जबरदस्त चालू होतं. नॉमिनेशन जेव्हा अनाऊन्स झाली 5, त्या नॉमिनेशनमध्ये ही दोन्ही फिल्म्स नव्हत्या. त्याचे डिरेक्टर ऑलरेडी जिंकलेले होते दुसऱ्या फिल्म्स साठी. त्या फिल्म्स खूप बॉक्स ऑफिस सक्सेस होत्या आणि त्यावेळेला 3-3, 4-4 करोडचं एक्सपेन्स होता त्यांचा मार्केटिंगचा. तर मी ते बघून स्तब्ध झालो आणि नॉमिनेशन झाल्यानंतर मला तो वेगळ्या प्रकारचा विजयच आहे. कारण तुम्ही 52 मधून पण जेव्हा 52 फिल्म्स म्हणून जेव्हा तुम्ही 5 मध्ये येता, नाव इट्स अ मॅटर ऑफ हाऊ अ वोटर इज फीलिंग ऑन दॅट मॉर्निंग. त्यामुळे मिळालं असतं तर मजा आली असती, पण तरीही मला वाटतं लगानने भरपूर दिलं मला, आमिरला, आणि लोकांचं प्रेम खूप मिळालं नाही मिळाल्यानंतरही. हो बरोबर आहे. माझी अशी एक धारणा आहे, किती चूक, किती बरोबर, किती योग्य अयोग्य तू ठरव, कारण तू त्या घरापर्यंत जाऊन आलेला आहेस. फॉरेन लँग्वेज ह्या सेक्शनमध्ये ज्या फिल्म्स येतात त्यांच्याकडून सर्वसाधारणपणे जनरली स्पीकिंग अशी अपेक्षा असते की ज्या देशाची फिल्म येते त्या देशातली संस्कृती, त्या देशातली माती, माणसं, परंपरा, त्यातली सुखदुःख त्या देशातली, आणि तशी ती त्या देशातली असून सुद्धा ती संबंध मानवजातीला स्पर्श करणारी, ज्याला आपण विश्वस्पर्शी असं म्हणू शकू, अशा तऱ्हेचं एखादा बिंदू घेऊन, एखादा विषय घेऊन जी फिल्म उभी राहते ती त्याचं वेलकम होत असावं किंवा त्याचा विचार केला जात असावा. नुसता विचार तरी, ऑस्कर मिळणं न मिळणं वेगळा भाग असं मला वाटतं. करेक्ट. याला मी फक्त एक जोडू इच्छितो. थीम जी असते ना तिथे आंतरराष्ट्रीय पातळीवर मी म्हणतोय, ऑस्करच नाही, ते बॅफ्टा अवॉर्ड घ्या इंग्लंडमधलं, किंवा सीझर घ्या फ्रान्स, किंवा कॅन फिल्म फेस्टिवल घ्या. थीम्समध्ये मॅक्रो आणि मायक्रो हे 2 खूप महत्त्वाचे आहेत. मॅक्रोमध्ये काय आलं? ऑपरेशन. जिथे ऑपरेशन आलं
की ज्याच्यामध्ये ताकद नाही आहे, पॉवर नाही आहे, त्याला जर का कुचलला जातोय तो आणि मग तो कसा त्यातून उभा राहतो. फिनिक्स. ही हॅज टू राईज. ती एक थीम खूप महत्त्वाची आहे. आणि मायक्रोमध्ये इट्स अ ह्युमन कंडिशन. मग ती अल्झायमर असो, ती अतिशय गरिबीतली एखादी मुलगी किंवा मुलगा कशा प्रकारे एवढे गरिबीतून वर येऊन कसं त्यांनी त्यांचं एक अचीवमेंट केलं, एक ओळख दाखवली, ही मायक्रो थीम. या थीम खूप पॉप्युलर आहेत दोन्ही. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते करेक्ट आहे, त्याला या 2 गोष्टी मी ॲड करेन. आणि या दोन्ही थीम आपणही जर का आपलं जर का चॉईसेस बघितल्या की आपल्याला कुठल्या फिल्म्स आवडतात, जास्त करून या थीम्सच असतील आपल्या चॉईसेसमध्ये पण. मला खूप बरं वाटलं की या संदर्भातही तुझा एक विचार पक्का आहे. म्हणजे इट इज नॉट अ फ्लूक टू गो टू ऑस्कर. इट इज नॉट अ फ्लूक. नाही मिळालं ठीक आहे, परंतु वी नो व्हॉट आवर आशुतोष गोवारीकर इज, व्हॉट आवर आमिर इज, आणि वी आर प्राऊड ऑफ यू. तू तुझ्या एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून तुला हा कार्यक्रम आवडला होता म्हणून केव्हा तरी तुला इथे यायचं होतं आणि मला तुझ्याकडून बरीच माहिती घ्यायची होती. आणि लोकांनाही कळायला पाहिजे की अचानक आशुतोष गोवारीकर तयार होत नाही, त्याच्यासाठी अभ्यास आहे. तर याकरता तू वेळ काढलास म्हणून तुला धन्यवाद देतो मी. दूरदर्शनतर्फे, आमच्या एडीजींतर्फे, आमच्या सगळ्या तंत्रज्ञांतर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे. आणि तुला एक रिक्वेस्ट करतो की यामध्ये ह्या कार्यक्रमाविषयी तुझं जे काही मत झालेलं आहे ते तू ह्याच्यात लिहायचंस. आणि शेजारी तुझा एक छानदार फोटो मी लावणार आहे इथे. म्हणजे असे बाकीच्यांचे आहेत इथे फोटो, हे काय अनेकांचे फोटो आहेत इथे, हे काय. ओके. तर मी येतो तिकडे आणि तू मला या कार्यक्रमाविषयी काय वाटलं तेवढं ह्याच्यावर आजची तारीख घालून थोडक्यात तुला काय वाटलं या कार्यक्रमाबद्दल, एकूणच इंटरव्ह्यूबद्दल